शरद पवारांनी मुंबईमध्ये आयोजित केलेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीला रोहित पवार अनुपस्थित राहिले। गेल्या काही काळापासून रोहित पवार घेत असलेल्या भूमिका या शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना पटतायत का असा प्रश्न विचारला जातोय। अशा परिस्थितीत रोहित पवारांनी मुंबईमध्ये आयोजित केलेल्या पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित न राहणं वेगवेगळे अर्थ त्यानिमित्तानं काढले जाणार आहेत। शरद पवारांशी मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीला पक्षाच्या सगळ्या प्रमुख नेत्यांना, आमदार खासदारांना आणि विधानसभा निवडणूक लढवलेल्या उमेदवारांना आमंत्रित करण्यात आले। मात्र रोहित पवार या बैठकीला जाणार नाहीत। इंदापूरमधल्या शेतकऱ्यांना जानाई शिरसाई पाणी पुरवठा योजनेचं पाणी सोडल्यामुळे बारामती तालुक्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांना त्याचा त्रास होतोय आणि यासाठी ते पुण्यातील सिंचन भवनला जाऊन जलसंपदा विभागातल्या अधिकाऱ्यांची भेट घेतील। आता हा विषय आत्ता नाही हाताळला, ठीक आहे। तिथं मोठे नेते आहेत, आम्ही कार्यकर्ते आहेत, आम्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतो। पक्ष काय अडचणीत त्यांना नाही, रोहित पवार तिथं नाही गेला तर। पण इथं जर रोहित पवार नाही आला आणि ह्या दोन तालुक्यासाठी जर नाही लढला तर तिथे शेतकरी अडचणीत येतील। मग आज शेतकरी अडचणीत येऊन जर त्या ठिकाणी त्याचं घर चालणार नसेल तर शेतकरी आणि तिथे असणारे लोक हे जास्त महत्त्वाचे। तर मी सुप्रियाताईंची त्या ठिकाणी परवानगी घेतलेली, विनंती केलेली आहे। बारामतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्या तर उपमुख्यमंत्री हे पद असताना तिथं असणाऱ्या लोकांना जर काही मिळत नसेल आणि माझ्या मतदारसंघामध्ये सभापती पद असून म्हणजे ह्या दोन पदाचं करायचं काय? मग लोक हेच म्हणतील काय लोणचं घालायचं का? मग असा कुठेतरी दबाव कोणाकडनं तरी आहे की मुद्दामून या दोन्ही मतदारसंघाला आणि इतरही काही मतदारसंघाची प्रॉब्लेम असू शकतात यांना पाण्यापासून वंचित ठेवायचं, म्हणजे लोक अडचणीत आले पाहिजे। हे कुठेतरी राजनीतिक खेळ आहे का असा आमचा प्रश्न आहे। तर आपल्या नाराजीच्या बातम्या निराधार असल्याचं स्पष्टीकरण आमदार रोहित पवारांनी दिलंय। मी नाराज असल्याच्या बातम्या निराधार आहेत। पवारांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे कार्यकर्ते आहोत। मतदारसंघातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मला सिंचन भवनात यावं लागलं। प्रशासनानं पाणी प्रश्न सोडवण्याचा शब्द पाळला असता तर सिंचन भवनात येण्याऐवजी मुंबईतल्या बैठकीला मला हजर राहता आलं असतं। शेतकरी आणि सामान्यांबाबत पक्ष आणि नेते आज योग्य निर्णय घेतील असा विश्वास आहे। तर रोहित पवारांनी हे स्पष्टीकरण दिलंय। तर रोहित पवार नाराज नाहीत अशी प्रतिक्रिया शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली आहे। नाही आहेत, ते कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आंदोलनासाठी गेले असतील। पण पक्षामध्ये अशी कुठल्याही प्रकारची नाराजगी नाही असं माझं स्पष्ट मत आहे। त्यामुळे आपण अशाच कुठल्या प्रकारच्या बातम्या काढू, हा नाराज आहे तो नाराज, आमचा पक्ष एक संघटने आहे ते सगळ्या मजबूतीने चाललेला आहे।